ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, तर महेश पळणीकर आणि कुंदन भंडारीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केली गेली आहे असं म्हणत जन्मठेपेची शिक्षा या दोनही आरोपींना ठोठावण्यात आलेली आहे। अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा, तर अभय कुरुंदकरचा मित्र असलेल्या पळणीकरला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 2016 साली अश्विनी बिद्रे यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यांचेच सहकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अभय कुरुंदकर यांनी हत्या केलेली होती। गेले 9 वर्षांपासून हा सगळा खटला सुरू आहे। बिद्रे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि अखेर आता अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तर महेश पळणीकर आणि कुंदन भंडारीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। ती शिक्षा पूर्ण झाली आहे, त्यानंतर त्यांची सुटका होणार आहे। तर मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आपला मित्र पळणीकरच्या सहाय्याने अश्विनी बिद्रेची हत्या केल्याचं, अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचं अभय कुरुंदकर यानं कबूल केलेलं आहे। पोलीस दलात रुजू झाल्यानंतर अश्विनी बिद्रे यांची अभय कुरुंदकर याच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर अभय कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांची हत्या केलेली आहे। डोक्यात बॅट घालून हत्या करण्यात आली आणि नंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते वसईच्या खाडीमध्ये फेकून देण्यात आले आणि या सगळ्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।